हरिओम. इराने खूपच छान प्रेझेंटेशन दिलं आणि मला पण असं वाटलं की अरे आपण तिथे असतो तिकोन्यावर तर किती मजा आली असती. आणि आता योगायोग असा आहे की आजची जी आपण ग्रेट पर्सनॅलिटी बघणार आहोत ना, तर ती शिवाजी महाराजांच्याच काळातली आहे आणि शिवाजी महाराजांशीच संबंधित अशी एक व्यक्ती आहे. त्याआधी तुम्हाला मला एक गोष्ट सांगायची. शिवाजी महाराजांच्या काळामध्ये यमुना नदीच्या काठावरती तिकमापूर नावाचं एक गाव होतं आणि त्या गावामध्ये कश्यप गोत्री नावाचा एक कनोजी ब्राह्मण राहत होता आणि त्या ब्राह्मणांच्या त्या कुळामध्ये त्याला 4 मुलं होती. सगळ्यात मोठा जो मुलगा होता त्याची जी बायको होती तिचं नाव नंदिनी. तर ही नंदिनी एकदा यमुनेच्या तीरावरती भांडी धुवायला, कपडे धुवायला, पाणी भरायला असं गेली होती. म्हणजे त्या गावातल्या सगळ्याच बायका नेहमी तिकडे जायच्या. आणि मग सगळ्या बायका जेव्हा त्या यमुना नदीच्या काठावरती जमायच्या त्यावेळेला मग गप्पा गोष्टी चालायच्या. घरामध्ये कोणाच्या काय चाललंय, कोणाचं लग्न ठरलंय किंवा काय काय, कोणाची सासू कसं वागते, आपापली मुलं काय करतात प्रत्येकीची वगैरे अशा सगळ्या घरगुती गप्पा चालायच्या. तर एक दिवस काय झालं, एक दिवस या नंदिनीला तिकडे यायला उशीर झाला. सगळ्या बायका वाट बघत होत्या की ही नंदिनी कुठे गेली आज, कुठे बरं गायब आहे. आल्यानंतर त्यांनी तिला विचारलं की काय ग आज उशीर का झाला? आणि ती पाणी भरून लगेचच जायला लागली कोणाशी काही न बोलता त्या दिवशी. तर सगळ्या जणींनी तिला म्हणलं की असं का तू करते आहेस आणि कुठल्या गडबडीत आहेस आणि कुठल्या विचारात आहेस एवढी? तर ती नंदिनी असं म्हणाली की माझा दीर असतो घरी. दीर याचा अर्थ नवऱ्याचा भाऊ. आणि त्या दीराची मला फार काळजी लागलेली आहे. कारण का मला त्याचा सांभाळ करावा लागतो. त्याला खायला प्यायला नीट मिळतंय ना हे सगळं मला बघावं लागतं. त्याची काळजी घ्यावी लागते. तर त्याच्यावरती त्या बाकीच्या ज्या सगळ्या बायका जमल्या होत्या त्यांना माहिती होता तो दीर, तो कोण आहे तो. तर त्यांनी थोडस तिला हिणवलं याचा अर्थ थोडस तिला असं टोचून त्या बोलल्या की अगं तो काही कमावत नाही, काहीही करत नाही, नुसता घरी बसून असतो, तरुण झालाय, त्याच्या अंगामध्ये चांगलं कष्ट करण्यासाठीची शक्ती आहे, पण तरी सुद्धा तो काही पैसे कमवत नाही, काही करत नाही, नुसता घरात बसून असतो. नाहीतर मग इकडे तिकडे उंडारत असतो, म्हणजे हिंडत असतो, लोकांना त्रास देत असतो थोडाफार. असं म्हणजे थोडक्यात आपल्या भाषेत टाइमपास करत असतो. तर त्याची काय तू एवढी काळजी करतेस वगैरे असं. तर आता खरं तर त्या नंदिनीचं मी अगदी मुलासारखं वाढवलेलं त्या धीराला. त्यामुळे अगदी आईचं प्रेम तिच्यावर त्याच्यावरती होतं तिचं. आणि त्याच्या पाठीमागे गोष्ट पण तशीच होती. या धीराची आई म्हणजे या नंदिनीची सासू ज्या वेळेला वारली होती त्याला जायच्या काही दिवस आधी हा जो धीर होता तो लहान होता त्यावेळेला खूप, म्हणजे अगदी बाळ होतं जवळजवळ. तर त्या बाळाला या नंदिनीच्या मांडीवरती ठेवून सासू असं म्हणाली होती की ह्याचा तू सांभाळ कर आणि याची तू नीट काळजी घे, याला वाढव छान, अगदी मुलासारखं वाढव. तर आता ह्या सगळ्या बायका असं बोलल्यानंतर तिला फार वाईट वाटलं की अरे आपल्या धीराला असं बोलतायत. आणि हे तिला माहिती होतं की तो काही काम करत नाही आणि त्याने सुधारायला पाहिजे. तर त्यामुळे काळजी लागून राहिलेली असतानाच ती घरी येते. दुपारची जेवणाची वेळ झालेली असते. हा काही घरी आलेला नसतो. बराच वेळ झाला. मग दुपारची जेवणाची वेळ टळून जाते पार. 2 तास उलटतात आणि नंतर कुठून तरी तो येतो. आणि आल्यानंतर भूक 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 करतो की मला खूप भूक लागली, वहिनी मला जेवायला वाढ, मला खूप भूक लागली वगैरे. आणि या नंदिनीचा असा असतो शिरस्ता किंवा नियम की जोपर्यंत हा जेवत नाही तोपर्यंत ती जेवणार नाही. कारण मुलासारखंच वाढवलेलं लहानपणापासून. मग आल्यानंतर तो भूक भूक करतो, मग ती त्याला वाढते जेवायला आणि मग म्हणते की अरे का उशीर झाला तुला, कुठे गेला होतास? त्याचं तो काही फार उत्तर देत नाही. तो म्हणतो आधी तू मला जेवायला वाढ, मला भूक लागली. मग नंतर जेवायला वाढते,
ती आणि तो जेवायला लागतो, तर पहिला घास घेतल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की जेवणामध्ये मीठ नाहीये. तर मीठ नाहीये म्हटल्यानंतर तो भडकतो एकदम आणि म्हणतो की हे काय? तू हे काय जेवण बनवलंयस? मीठ पण नाहीये साधं जेवणामध्ये. माझा घास खोळंबलाय, मला जेवता येत नाही, मला मीठ वाढ आधी. असा रागवतो तो तिला. तर आपल्या सगळ्यांना माहितीये की एकतर जेवण आपण जे जेवतो ते ईश्वराचा प्रसाद या भूमिकेतून खरं तर जेवायचं असतं. ते जेवण आपल्यापर्यंत येईपर्यंत याच्या पाठीमागे खूप मोठी प्रक्रिया झालेली असते, ते अन्न उगवण्यापासून. त्यामुळे त्याचा अपमान आणि ते बनवणाऱ्या घरातल्या स्त्रीचा अपमान असं आपण जेवणाच्या ताटावर बसून करायचं नसतं. पण तरी सुद्धा तो असं तिला एकदम फटकन म्हणतो आणि तिला लागेल असं बोलतो. तर त्यावेळेला ती चिडते. म्हणजे आधीच तिच्या मनामध्ये हे असतं की हा काही काम करत नाही, तर याला सुधारायला पाहिजे, थोडंसं याला कामाकडे लावलं पाहिजे. त्यात हा असं बोलल्यानंतर ती आणखीनच चिडते आणि ती म्हणते की मी तुम्हाला मीठ वाढते, पण मीठ कमावून आणायची तरी तुमची अक्कल आहे का? लायकी आहे का? असं असं ती बोलते त्याला. आधी तुम्ही स्वतःच्या मोठ्या भावाच्या आणि वडिलांच्या जीवावरती जगताय. आधी थोडंसं स्वतःच सुद्धा मीठ कमवण्याची काहीतरी हे प्राप्त करून घ्या आणि मग येऊन जेवा. असं म्हटल्यानंतर तो पण चिडतो खूप आणि तो एकदम उठून उभा राहतो ताटावर बसलेला आणि उठून उभा राहतो आणि म्हणतो की आता मी चाललो. चाललो असं म्हणतो आणि तो जो निघून जातो, तर त्या वहिनीला असं वाटतं की आता रागवून गेलाय, भूक लागल्यानंतर येईल परत. अर्धा तास जातो, 1 तास जातो, 1.5 तास जातो, 2-2.5 तास जातात तरी पण तो परत येत नाही. म्हणल्यानंतर तिला काळजी वाटते. तिने पण काही खाल्लेलं नसतं, कारण का प्रेम पण विलक्षण असतं. म्हणल्यानंतर तिचे जे सासरे असतात, कारण या नंदिनीचा नवरा जो असतो तर तो वेगळ्या गावामध्ये काम करत असतो. पण तिचे जे सासरे असतात तर त्यांना ती निरोप पाठवते की तुम्ही लवकर घरी या आणि मग ते आल्यानंतर ही नंदिनी त्यांना सांगते की असं असं झालं आणि मी रागवले त्याला, माझं चुकलं, पण आता तो निघून गेलाय जेवणाच्या ताटावरून आणि आता तो काही येत नाहीये, गेले 2-2.5 तास झाला. तर त्याच्यावरती सासरे तिला म्हणतात की तू रागवलंस हे तू आईच्या मायेने रागवलीस आणि तुझी जी काळजी होती ती मला समजू शकते, पण जेवणाच्या ताटावर बसलेल्या माणसाला शक्यतो रागवू नये, असं वडिलांच्या मायेने त्या सासऱ्यांनी नंदिनीला सांगितलं. पण तरी देखील ते म्हणले की हरकत नाही, मी बघतो आता काय करायचं ते. आणि मग ते सुद्धा सगळीकडे खूप शोधाशोध घेऊ लागले. बराच वेळ झाला, हा काही सापडेच ना. तर हा कुठे गेला होता? तर हा गेला होता, हा जो धीर होता, तो गेला होता त्यांच्या तिकमापूर नावाच्या गावापासून 5 कोसावरती नंदगाव नावाचं एक गाव होतं, नंदगाव. त्या नंदगावामध्ये एक श्रीमंत सावकार राहत होता, म्हणजे एक श्रीमंत जमीनदार. आणि त्याच्याकडे तो का बरं गेला होता? याचं कारण त्याला माहिती होतं की तो जो सावकार आहे किंवा तो जो श्रीमंत माणूस आहे तो अत्यंत रसिक आहे. रसिक याचा अर्थ ज्याला कविता किंवा गाणी, काव्य हे सगळं ऐकायला खूप आवडतं. तर तो जो सावकार आहे तर तो रसिक आहे त्याला माहिती होतं, म्हणून हा तिकडे गेला होता. ह्याच्या स्वतःने बनवलेल्या कविता त्याला ऐकवायला गेला होता. तर तिकडे तो गेल्यानंतर त्या जमीनदाराने म्हणजे त्या सावकाराने त्याचं स्वागत केलं की ये म्हणाला. कारण का त्याला माहिती होतं हा जो आहे तो कोण आहे ते, किंवा याचे वडील, याचे भाऊ हे कोण आहेत, त्यांच्या सगळ्या घराबरोबर यांचे खूप चांगले संबंध होते या सावकाराचे. तर आल्यानंतर त्याने स्वागत केलं आणि विचारलं की अरे तुझ्या बरोबर कोण आलंय? कारण मध्ये भरपूर रान होतं, म्हणजे या सावकाराचं घर जे नंद गावात होतं ते, आणि त्यांचं मूळ घर या धीराचं किंवा नंदिनीचं मूळ घर म्हणजे तिकमापुरातलं, याच्यामध्ये बरंच अंतर होतं आणि रान वगैरे भरपूर होतं.
तर त्यामुळे या सावकाराने विचारलं की तुझ्याबरोबर कोण आलंय? तर तो म्हणला कोण नाही, मी एकटाच आलोय. एकटा आलोय म्हणल्यानंतर तो म्हणतो की अरे ये बस जरा खा काहीतरी, विश्रांती घे. तर तो म्हणतो नाही, मला विश्रांती घ्यायला मी आलो नाही आणि मी काही खायला पण आलो नाही, प्यायला आलो नाही. मग कशा करता आलायस? तर माझ्या काही कविता तुम्हाला सादर करायच्या तुमच्या समोर. तर कविता तो सादर करतो आणि त्या सावकाराला त्या खूपच आवडतात, प्रचंड आवडतात. आणि तो त्याला खुश होऊन पैशांची थैली म्हणजे भरपूर पैसे एखाद्या कापडाच्या गुंडाळलेल्या पिशवीमध्ये असे देतो. ते दिल्यानंतर हा जो असतो कवी, तर तो कवी खूप खुश होतो. आणि पण त्याला हे माहिती असतं की आपण न जेवता घराबाहेर पडलोय, त्यामुळे आपली वहिनी पण जेवलेली नसेल. त्यामुळे तो त्या दिवशी रात्री काहीही न खाता त्यांच्या घरी झोपतो, कारण रात्री उशिरा तर घरी परत जाणं शक्य नसतं. त्यांच्या घरी तो झोपतो, मग तेच त्याला ठेवून घेतात की आज रात्री राहा इथे म्हणून. आणि दुसऱ्या दिवशी तो म्हणतो की मला तुम्ही बैलगाडी देऊ शकाल का, कारण मला मीठ विकत घ्यायचंय. घरातनं निघताना वहिनीने बोलून दाखवलेलं असतं ना की मीठ सुद्धा विकत घेण्याची तुमची आहे का पात्रता. तर तो म्हणतो की मला मीठ विकत घ्यायचंय, तर मला बैलगाडी द्या, कारण म्हणजे पूर्वीच्या काळी बैलगाडीमधनं मिठाची पोती भरून आणत असत. तर मग हा सावकारच असतो. हा सावकार म्हणतो की देतो तुला बैलगाडी. मग हा जो कवी असतो तो मिठाच्या बाजारात म्हणजे जिथे मीठ मिळतं तिकडे जातो, 2 मिठाच्या मोठ्या म्हणजे मोठी पोती घेऊन तो येतो घरी आणि वहिनीला म्हणतो की बघ, मी आज तुझ्यासाठी मीठ विकत आणलंय. वहिनीला खूप कौतुक वाटतं, आनंद होतो. खूप काळजी लागून राहिलेली असते. रात्रभर हा मुलगा कुठे गेला त्यांना माहिती नसतं. रात्रभर सगळेजण शोधत असतात. पण परत आला आणि त्याने वहिनीच्या पायावरती डोकं ठेवलं, की तू मला रागवलीस, तू मला खडे बोल सुनावलेस काल जेवताना, म्हणून मला हे लक्षात आलं की आपण चुकतोय आणि आपण उगाचच वेळ वाया घालवतोय आणि आपण काहीतरी करायला पाहिजे. तर म्हणून बघ तुझ्यासाठी हे मीठ आणलंय. म्हणून मग तो मीठ तिला देतो आणि त्यानंतर तो खूप मनापासून अनेक वेगवेगळ्या कविता, वेगवेगळ्या कवितांचे प्रकार, वेगवेगळ्या छंदांचे प्रकार म्हणजे काव्याचे प्रकार हे सगळ्याचा अभ्यास सुरू करतो, कारण त्याच्यामध्ये त्याला खूप इंटरेस्ट असतो, खूप जास्त इंटरेस्ट असतो. आणि मग त्याच्यानंतर एक दिवस तो चित्रकूट नावाच्या एका गावामध्ये तिथला जो राजा असतो हृदयराम सोळंकी, त्याच्या समोर जाऊन त्याला माहिती असतं की हा हृदयराम सोळंकी जो आहे तर तो अतिशय दानशूर राजा आहे. म्हणजे तो तो सुद्धा आलेले कवी किंवा असे जे कोणी कला सादर करणारे लोक आहेत त्यांना खूप त्यांचा मान सन्मान करतो आणि त्यांना खूप पैसे देतो त्याच्या बदल्यात. तर हा तिथे जातो कला सादर करायला आणि जवळजवळ 1 ते सव्वा तास त्या राजासमोर तो कविता सादर करतो. आणि अप्रतिम कविता, इतक्या अप्रतिम कविता की तो राजा खुश होऊन म्हणतो की अरे तू तर प्रत्यक्ष जणू काही सरस्वतीचा पुत्र आहेस, इतक्या सुंदर तुझ्या कविता असतात. तुझं नाव काय आहे, नाव काय आहे तुझं? तर तो म्हणतो की माझं नाव भूषण पंडित. तर त्याच्यावरती त्या राजाचा जो मुलगा असतो रामरुद्र, तर तो रामरुद्र या भूषण पंडिताला म्हणतो की भूषण हेच आजपासून तुझं म्हणजे कवींचं एक स्पेशल नाव पण असतं. जसं एक साधं म्हणजे घरी आई वडिलांनी ठेवलेलं एक नाव असतं, तसं त्यांचं कविता लिहिण्याचं एक विशेष नाव असतं की ज्या नावाने ते कविता लिहितात. तर तसं तो म्हणतो की आजपासून कविभूषण असं तुला सगळेजण म्हणतील. महाकवी, कविराज भूषण अशी तुझी ख्याती होईल, असं तो राजा त्या राजाचा मुलगा त्याला म्हणतो. आणि त्याला 10,000 रुपये बक्षीस देतो. आणि त्यानंतर तो राजा, त्याला थोडासा गर्व असतो राजाला, म्हणजे आपल्या दानशूरपणाचा त्याला गर्व असतो, त्या राजाला गर्व असतो थोडासा.
तर तो म्हणतो की आज या पृथ्वी तलावर तुला माझ्या इतका दानशूर राजा मिळणार नाही, माझ्या इतके पैसे असलेला तुला कोणी सापडणार नाही आणि माझ्या इतका दानशूर मिळणार नाही. म्हटल्यानंतर कविभूषण असं म्हणतो की तू दानशूर आहेस हे चांगलं आहे, पण या गोष्टीचा गर्व बाळगणं बरोबर नाही. कारण सत्ता, जे पॉवर, संपत्ती म्हणजे पैसा आणि तारुण्य ह्या गोष्टी ज्या काळात असतात त्या काळामध्ये त्याचा चांगला विनियोग करावा, परंतु त्याचा गर्व बाळगू नये, कारण त्या जाणार असतात, तात्पुरत्या मिळालेल्या असतात. पण तो राजा ते काही ऐकत नाही. तो म्हणतो की काही असलं तरी सुद्धा माझ्या इतका दानशूर आणि माझ्या इतका श्रीमंत या जगात कोणी नाही आज. हे ऐकल्यानंतर कविभूषणाला राग येतो. तो म्हणतो की या अशा गर्विष्ठ राजाकडून कशाकरता आपल्याला पैसे हवेत? तर तो त्याचे 10,000 रुपये नाकारतो. 10,000 त्या काळातले 10,000 दिलेले तो नाकारतो, याचं कारण राजाचे विचार बरोबर नाहीयेत. आणि तो तसाच परत येतो. आल्यानंतर वहिनी विचारते की काय झालं, नुसता का परत आलास? म्हणजे तिला काळजी वाटते. तर तो जे काही तिकडे घडलं ते सगळं सांगतो. आणि वहिनी म्हणते की बरं झालं, बरोबरच केलंस तू. ज्या माणसाचे विचार आपल्याला पटत नाहीत त्या माणसाचं काही घेऊ नये शक्यतो. आणि मग त्याच्यानंतर त्याच्या कानावरती दक्षिणेकडच्या एका महान राजाचं नाव आलेलं असतं, छत्रपती शिवाजी महाराज. आणि त्याच्या मनात असं येतं की एकदा त्यांना जाऊन भेटलं पाहिजे, शिवाजी महाराजांना जाऊन भेटलं पाहिजे. म्हणल्यानंतर एक दिवस तो मनाशी निश्चय करतो आणि रायगडापाशी येतो. बरेच दिवस लागतात त्याला, कारण तो असतो उत्तर प्रदेशाच्या जवळ. आणि तिथनं रायगडावरती यायला त्याला बरेच दिवस लागतात. आल्यानंतर तो तिथल्या लोकांना विचारतो की शिवाजी राजे मला कसे भेटतील? तर तिथले लोक म्हणतात की शिवाजी राजांची तुम्हाला भेट घ्यायची असेल तर तुम्हाला विशेष परवानगी काढावी लागेल, किल्लेदाराची. आणि मग त्याच्यानंतर शिवाजी महाराज जर का परवानगी मिळाली तर, आणि जर महाराजांना वेळ असेल तर ते दररोज सकाळी रायगडावरती जगदीश्वर नावाचं शंकराचं देऊळ आहे, तिथे ते दररोज सकाळी अभिषेक आणि पूजा करायला येतात. तिथे तुमची आणि त्यांची भेट होऊ शकेल. म्हणल्यानंतर मग तो किल्लेदाराकडे जातो, परवानगी घेतो, सांगतो की मी कवी आहे, मला अशी अशी बक्षिसं मिळाली आहेत, स्वतःच्या काही कविता म्हणून दाखवतो, कुठून आलाय ते सांगतो. आणि मग त्याच्यानंतर तो म्हणतो की मला आता शिवाजी राजांना भेटायचंय आणि त्यांच्यावरती केलेल्या कविता मला सादर करायच्या त्यांच्या समोर. तर मग तो ठीक आहे म्हणतो, किल्लेदार देतो परवानगी. आणि मग म्हणतो की तुम्ही जगदीश्वराच्या देवळापाशी दुसऱ्या दिवशी उद्या सकाळी येऊन तिथे महाराजांना भेटा, तिथे भेटतील. महाराज शांतपणे पालखीतून येतात, जगदीश्वराच्या देवळामध्ये जाऊन शंकराच्या पिंडीवरती पूजा, अभिषेक हे सगळं त्यांचं झाल्यानंतर तिथला तीर्थप्रसाद घेताना महाराजांचं लक्ष या कवीकडे जातं. हा उत्तरेकडून आलेला असल्यामुळे याच्या अंगावरचे कपडे, चेहरेपट्टी हे सगळं बरंच वेगळं असतं. महाराजांच्या पटकन ते लक्षात येतं की हा आपल्या गावचा नाहीये माणूस, कुठून तरी वेगळीकडून आलेला आहे. महाराज किल्लेदाराला विचारतात की हा कोण आहे, कशासाठी आलाय? तर मग तो सांगतो की असं असं हा कवी आहे आणि याला तुमच्यासमोर कविता सादर करायची. असं म्हणल्यानंतर महाराज उत्सुकतेनं म्हणतात की अरे वा, मग इथेच सादर करू देत. आणि त्या जगदीश्वराच्या देवळामध्ये महाराजांचं ते प्रत्यक्ष शंकरासारखं रूप बघून कविराज भूषण महाराजांच्या समोर एक अतिशय प्रसिद्ध असा त्याचा छंद म्हणतो, इंद्रजिबी जंबपर वाढवसु अंबपर रावणस दंभपर रघुकुल राज है, पौन बारी बाहपर शंभुरती नाहपर जो सहस बाहपर राम द्विजराज है, द्रावा द्रुमदंडपर चीता मृगचुंडपर भूषण वे तुंडपर जैसे मृगराज है, तेजतम अंश पर कान्हाजिमी कंस पर क्यों म्लेंछ वंश पर
शेर शिवराज है. याचा अर्थ बराच मोठा आहे. अनेक उपमा दिल्यात या छंदामध्ये त्या कवीने शिवाजी महाराजांना. भगवान श्रीकृष्ण ज्याप्रमाणे कंसाचा वध करतो, प्रभू श्रीराम ज्याप्रमाणे रावणाचा वध करतो, किंवा एखादा वडवानल याचा अर्थ समुद्रातून उगवलेला ज्वालामुखी. तो वडवानल जसा जणू काही समुद्राचा पराभव करतो, म्हणजे ते समुद्रावरती तुटून पडतो, किंवा एखादा चित्ता जसं हरणाच्या कळपावरती तुटून पडतो, किंवा सूर्य जसा अंधारावरती तुटून पडतो, सूर्य आल्यानंतर अंधार नाहीसा होतो, त्याप्रमाणे हा छत्रपती शिवाजी राजा हा सगळ्या म्लेंछा वंशावरती, म्हणजे हे सगळी जी मुघल पातशाही आहे त्यांच्यावरती तुटून पडतो. आणि शेर शिवराज आहे, शेर शिवराज आहे. आणि हा छंद रायगडाच्या जगदीश्वराच्या देवळामध्ये तो 18 वेळेला महाराजांना म्हणून दाखवतो. म्हणजे महाराजच म्हणतात की पुन्हा म्हण, पुन्हा म्हण. आणि 18 वेळेला तो म्हणून दाखवतो तो सगळा छंद. आणि त्याचे अजून 2 छंद आहेत की जे फार सुंदर आहेत. त्याचा अर्थ आता आपण इथे बघणार आहोत. तो थोडक्यात बघून झाल्यानंतर मी तुम्हाला एक गंमत एक छोटीशी असाइनमेंट देणार आहे. आणि ती असाइनमेंट जो पूर्ण करेल त्याला माझ्याकडनं एक बक्षीस असणार आहे. ठीक आहे. तर आता आधी आपण 2 छंद बघूयात. छंद याचा अर्थ कविता एक प्रकारे. आता तुम्हाला स्क्रीनवरती जो छंद दिसतोय तो छंद हा कविभूषणाने ज्या वेळेला औरंगजेबाच्या तावडीतून महाराज सुटले, आग्र्यावरून जेव्हा महाराज पळून आले, त्या काळामध्ये त्या सगळ्या प्रसंगाचं वर्णन करणारा हा छंद आहे. चारी चारी चौकी जहां चकताकी चहू और सांज अरु भोर लगी रही जिये लेवा की. या ओळीचा अर्थ असा आहे की चहू बाजूला त्या औरंगजेबाचे चौकी पहारे बसलेले आहेत. कारण शिवाजी महाराजांना त्याने कोंडून ठेवलं होतं, पकडून ठेवलं होतं. तर त्या चारी बाजूला त्याने चौकी पहारे लावले. चारी चारी चौकी जहां चकताकी चहू और सांज अरु भोर लगी रही जिये लेवा की. कांधेधरी कावर चलियो जब चावसे ती एक लिए एक जात एक चले देवा की. म्हणजे काय, तर आपल्या सगळ्यांना माहितीये की शिवाजी महाराजांनी औरंगजेबाच्या अटकेमध्ये त्या कैदेमध्ये असताना सगळ्यांना मिठाई वाटली. आणि ती मिठाई कशी न्यायची, तर कावड म्हणतात त्याला. कावड याचा अर्थ एक बांबू असतो आणि त्या बांबूला दोन मोठ्या अशा गोष्टी लावलेल्या असतात की ज्याच्यामधनं सगळी मिठाई वगैरे नेता येईल, आणि त्याला म्हणतात कावड. तर ही कावड धरून मिठाईचे पेटारे किंवा ही सगळी मिठाई हे सगळं आग्र्याच्या मधनं बाहेर पडते किंवा आग्र्यामध्ये वाटलं जाते शिवाजी राजाच्या मुळे, असं ते प्रसंगाचं वर्णन केलंय. कांदेधरी कावर चलियो जब चावसे एक लिए एक जात एक चले देवा की. भेष को उतारी डारियो डंबर निवारी डारियो धरियो भेष और जब चलियो साथ मेवा की. आता शिवाजी राजाने काय केलं, तर शिवाजी राजाने या मिठाईच्या पेटाऱ्यातून पळून जाण्याची कल्पना मनामध्ये रचली. आणि जे आजारपणाचं सोंग घेतलं होतं की मी आजारी आहे आणि म्हणून मला आशीर्वाद मिळावे सगळ्या देवाकडून, सगळ्या मुल्ला मौलवींकडून, म्हणून मी मिठाई वाटतोय, हे जे सोंग घेतलं होतं ते सोंग त्यांनी काढून टाकलं, ते सोंग उतरवलं आणि जणू काही एखाद्या तपस्व्याचा, वैराग्याचा वेश घेतला. भेष को उतारी डारियो, भेष याचा अर्थ सोंग, की आजारपणाचं सोंग उतरवलं. भेष को उतारी डारियो डंबर निवारी डारियो धरियो भेष. आता कोणाचं सोंग घेतलं किंवा आता कुठला वेश परिधान केला, तर एखाद्या तपस्व्याचा वेश परिधान केला. धरियो भेष और जब चलियो साथ मेवा की. ती जी मेवा मिठाई होती त्याच्या बरोबर निघाले आणि ते पळून गेले की पौन हो की पंछी हो की गुटखा की गौन हो की देखो कोण भांती गयो करामते सेवा की. याचा अर्थ हा शिवाजी कसा पळून गेला, वाऱ्यासोबत पळून गेला, पक्षी बनून उडून गेला, पाण्यामध्ये विरघळला, का अचानक गायब झाला. त्या काळामध्ये गुटखा खाऊन गायब होणे अशा प्रकारची एक म्हण होती की गुटखा खाल्ला की माणसं गायब होतात.
त्या काळामध्ये म्हण होती. तर तसं काही झालं का काय? हा शिवाजी पळाला कसा? हे कोणाला कळेना. पौन हो की पंची हो की गुटखा की गौन हो की देखो कोण भांती गयो करामते सिवा की. आणि त्याच्यानंतरचा एक दुसरा छंद आहे, तो पुन्हा एकदा शिवाजी महाराजांचं वर्णन करणार आहे, की कुणी या शिवाजी राजाला असं म्हणतं की जणू काही हा कल्पवृक्ष आहे. कल्पवृक्ष याचा अर्थ की ह्याला आपण जे मागू ते तो देतो. कुणी असं म्हणतं की हा इतका सुंदर आहे की जणू काही हा मदनाचा अवतार आहे, म्हणजे अत्यंत सुंदर दिसायला. कुणी असं म्हणतं की ह्याच्या ह्याच्या स्वराज्याची जी वाढती कळा आहे, जे ते ज्या पद्धतीनं वाढतंय ते जणू काही चंद्राच्या कळेप्रमाणे वाढतंय सारखं. आपल्याला माहितीये चंद्र 15 दिवसामध्ये पूर्ण होतो. आधी अमावस्या असते आणि तिथून पौर्णिमेपर्यंत तो पूर्ण चंद्र दिसतो. पण दररोज थोडा थोडा वाढतो. तशी या शिवाजी राजाच्या स्वराज्याची ही ख्याती आणि हे स्वराज्य तसं वाढतंय. आणि कुणी असं म्हणतं की शिवाजी राजाची तलवार ही जणू काही नरसिंहासारखी चालते. नरसिंह अवतार आपल्याला माहितीये, नखाने त्याने हिरण्यकश्यपूला फाडलं. तसं कुणी असं म्हणतं की या शिवाजी राजाची तलवार नरसिंहासारखी चालते, तर कुणी असं म्हणतं की स्वतः शिवाजी राजाच नरसिंह आहे. एक कहे कल्पद्रुम है इमी पूरत है सबकी चित चाहे. एक कहे अवतार मनोज की यो तनमय अति सुंदरता है. भूषण एक कहे मही इंदुयो राज विराजत बाढ़्यो महा है. एक कहे नरसिंह है संगर, एक कहे नरसिंह शिवा है. आता तुम्हाला जे असाइनमेंट मी मगाशी म्हणालो, तर 2 छंद आहेत कविभूषणांचे. तर ते मी आपल्या ग्रुपवरती टाकेन आणि त्याचा अर्थ आणि ते छंद असं म्हणून मला तुम्ही व्हिडिओ पाठवायचा त्याचा. आणि मी तुम्हाला त्याच्या बदल्यामध्ये एक बक्षीस तुमच्या घरी पाठवेन. ते बक्षीस पण खूप इंटरेस्टिंग आहे. एक खेळ आहे जो तुम्हाला नक्की आवडेल. तर नक्की विचार करा. मी 2 छंद पाठवेन ग्रुपवर. ते पाठ करून आणि त्याचा अर्थ पाठ करून व्हिडिओ रेकॉर्ड करून माझ्या व्हॉट्सअपवर किंवा आपल्या ग्रुपवर कुठेही टाकलात तरी चालेल. हरिओम.